मित्रांनो, सांगा एक गोष्ट, कशी दिसते आहे मी? छान दिसते, आनंदी दिसते आहे. पण हे जे बदल आहेत, जी मी हल्ली खुश राहते, आनंदी राहते, हे आत्ता झालेले नाही आहेत. ह्याच्यासाठी मला खूप कष्ट घ्यायला लागले. माझंही लाईफ हे सर्वसामान्य लोकांसारखंच होतं. म्हणजे खूप सारे टेन्शन्स, खूप साऱ्या अडचणी, खूप सारं स्ट्रेस लेवल, खूप सारं काम आणि दगदग. पण नंतर काय झालं माहिती आहे? नंतर मी जेव्हापासून मेडिटेशन करायला लागली, माझा आत्मा, माझं हृदय हील व्हायला लागलं आणि त्याच्यामध्ये फक्त माझ्या फॅमिलीसाठी नाही, अनेकांसाठी माझ्या हृदयात जे प्रेम निर्माण झालं, त्याच्यातून आजची मनीषा निर्माण झालेली आहे. तर मी तुम्हाला एवढंच सांगेन की हा देह एकदा मिळतो. हां, पास्ट लाईफ असतं, पुढचं लाईफ असतं, अनेक आयुष्य असतात, आपल्याला अनेक जन्म घ्यायला लागतात. पण ह्या जन्मात तुम्ही काय करायचं हे नक्की विचार करा. आपण आपल्या फॅमिलीवरती प्रेम करतो, आपल्या रिलेटिव्सवरती प्रेम करतो, पण एवढंच बाळांनो करायचं नसतं ह्या लाईफमध्ये. ह्या दोन्ही गोष्टींपेक्षा आणखीन अनेक गोष्टी आहेत. जसं समाज आहे, आपला समाज, आपली लोकं, अनेक लोकं आहेत ज्यांना खूप प्रेमाची गरज असते. आपल्या नुसत्या एका आधाराच्या हाताची त्यांना गरज असते. आपण काय करतो? आपलं फॅमिली बस, आपल्यासाठी हेच आहे. पण परमेश्वराने खरंच विचार करा तुम्ही मित्रांनो, की या एवढ्याशाच गोष्टीसाठी तुम्हाला जन्म दिलेला आहे का? नाही. देवाने आपल्याला ह्या फक्त एकाच गोष्टीसाठी जन्म नाही दिलेला आहे. देवाने जन्म घेताना आपल्याला सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही या पृथ्वी तलावरती जाल, जेव्हा तुमची स्वतःची काय फॅमिली असेल, तेव्हा तुम्ही तुमच्या फॅमिलीवरती प्रेम करा. फॅमिलीवरती प्रेम करता करता समाजावरती प्रेम करा, मित्रमैत्रिणींवरती प्रेम करा आणि प्रत्येक त्या मनुष्यावरती प्रेम करा. प्रत्येक त्या व्यक्तीवरती प्रेम करा ज्याला प्रेमाची गरज आहे. मी असं नाही म्हणत की प्रत्येकावरती प्रेम असं उफाळून टाका, नाही. अनेक अशी लोकं असतात जी दीनदलित आहेत, गरीब आहेत. त्यांना नुसतं तुमचा प्रेमाची एक हाक बस असते. त्यांना तुमच्याकडून काही बाकी नको असतं. तुम्ही देता का रे त्यांना तेवढं प्रेम? करता का लोकांवरती असं प्रेम? मग आजपासून करायला शिका. कारण परमेश्वराने तुम्हाला खूप गोष्टी सांगून या पृथ्वी तलावरती पाठवलेलं असतं. पण तुम्ही पृथ्वी तलावरती येईपर्यंत खूप साऱ्या गोष्टी विसरून जाता आणि फक्त इथे येता, खाता पिता, आपल्या फॅमिलीसाठी जगता, हेवे दावे करता, भांडणं करता, भांडण तंटे करत आयुष्य काढता आणि एक दिवस तसेच निघून जाता. आणि परमेश्वराने सांगितलेल्या तुम्हाला 4 गोष्टी तुमच्या लक्षात पहिल्यापासून शेवटपर्यंत कधीही येत नाही. समाजासाठी काम करायला सुरुवात करा. आपल्या समाजात अशी अनेक लोक आहेत ज्यांना तुमच्या प्रेमाची, तुमच्या आधाराची, फायनान्शियल कंडिशन अनेकांची खराब असते. तिथेही तुम्ही हेल्प करू शकता, पण तुम्ही हेल्प करत नाही. तुम्हाला असं वाटतं की मी आणि माझी फॅमिली. असं नसतं बाळांनो. हे सर्व काउंट केलं जातं. त्यामुळे स्वतःच्या समाजासाठी काम करायला सुरुवात करा.